तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक महायुती विरोधात महाविकास आघाडीतच उमेदवार देण्यावरून मतांतर पाहायला मिळत आहेत। 12 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडणूक अर्ज दाखल करण्याची ही मुदत आहे। मात्र महाविकास आघाडीचे नेते निवडणूक अर्ज दाखल करावा का या संदर्भात बैठक घेणार आहेत आणि त्यात निर्णय अपेक्षित आहे। विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत महायुती विरोधात महाविकास आघाडीतच उमेदवार देण्यावरून मतांतर आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत आहे आणि महाविकास आघाडीचे नेते आज निवडणूक अर्ज दाखल करतात का या संदर्भात किंवा हा अर्ज दाखल करावाच का या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती? विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या प्रक्रियेला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करायचा आहे। अर्थात निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत जे आहे ते महायुतीच्याच उमेदवाराचं असणार आहे। महायुतीच्या वतीने जे उमेदवार राहतील विधानसभा अध्यक्षांचे त्यांच्याकडे जवळपास 230 पेक्षा जास्त मतं आहेत। अशा परिस्थितीमध्ये इतकं मोठं बहुमत असताना विरोधकांनी उमेदवार द्यावा का याविषयी महाविकास आघाडीच्याच नेत्यांमध्ये मतांतर आहेत। आपण विरोधाला विरोध म्हणून जर उमेदवार दिला तर आपल्याकडे अवघी 50 सुद्धा मतं नाही आहेत। तर अशा परिस्थितीत उमेदवार देण्यापेक्षा उमेदवार न देता निवडणूक लढवली जावी आणि बिनविरोध निवड करून एक चांगला पायंडा पाडावा अशा स्वरूपाचं एक मत महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांचं आहे। मात्र काही नेत्यांचं मत असं आहे की आपण थेट अशा गोष्टी करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये निवडणूक होऊ द्या, भलेही मतं आपल्याकडे नाहीत, आपला जो उमेदवार असेल विधानसभा अध्यक्ष त्याचा पराभव होईल, पण तरी उमेदवार देणं हे गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टींवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल असं सांगितलं जातं आणि या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल। पण तुर्तास तरी महायुतीच्या उमेदवाराचं विधानसभा अध्यक्षपदासाठी जो असेल त्याचं पारडं अतिशय जड आहे आणि त्याच्यावर फक्त विरोधाला विरोध करताना महाविकास आघाडीचे उमेदवार देणार का याबाबतचा फैसला होईल असं दिसून येतं। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर।